मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 21 मेचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, प्रवासात असल्यामुळे कालचा एपिसोड माझा अपलोडच झाला नाही. इथे रेंजचा प्रॉब्लेम होता. मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ पण टाकला, पण तोही अजून अपलोड झालेला नाहीये. चला तर आजच्या एपिसोड रिव्ह्यूची गंमत सांगते. कालचा एपिसोड त्यांनी छान दाखवला होता. प्रिया प्रेग्नंट आहे आणि तिला शिक्षा झाली आहे आजीवन कारावासाची. अर्जुनला तिने सांगितलंच की ती प्रेग्नंट आहे. सायलीपेक्षाही प्रिया फास्ट निघाली. बट डोंट वरी मंडळी, आता अर्जुनला पण कळणार आहे की तो बाबा होणार आहे. उद्याच्या भागात तुम्हाला बघायला मिळणार आहे. पण आजचा एपिसोड अजिबात मिस करू नका. जबरदस्त दाखवलंय त्यांनी, अमेझिंग आणि खरंच जबरदस्त दाखवलाय. सायलीला तन्वी असल्याचे भास होत आहे. सुरुवातीला आपण बघतोय प्रतिमात्याचा फोन आलाय सायलीला. प्रतिमात्या सायलीला म्हणतात, काय ग सायली, अगं तू लहानपणी तन्वी लपवायचीस, तिथेच चष्मा लपवला होतास म्हणे अपूर्णाजीचा. प्रतिमात्या सायलीशी बोलताय फोनवर आणि म्हणताय, खरंच ग सायली, तुझं खूप कौतुक वाटतंय. मग सायली विचारते, तुम्हाला कोणी सांगितलं हे सगळं प्रतिमात्या? प्रतिमात्या म्हणतात, अगं मला कल्पनाने सांगितलं. खरंच तुझं कौतुकच आहे बाई. तन्वी असल्याचं नाटक छान वठवतेस, मस्त जमतंय ग सायली तुला. सायलीला आता झालेले सगळे प्रकार आठवत आहेत. म्हणजे पूर्णाजी तिला तन्वी म्हणून ट्रीट करताय, शुभम करोती म्हणताना तिला छोट्या तन्वीचं ते भास होत आहेत. हे सगळं त्यांनी फ्लॅशबॅक आज बराच वेळ दाखवलाय बरं का मंडळी. तरी सुद्धा आजचा एपिसोड मस्त आहे मंडळी. मी आज पुण्यात आहे बरं का, आणि आज दुपारी मी पुण्याहून निघतीये कोल्हापूरला येण्यासाठी. आज ऑलमोस्ट दुपारपर्यंत काम होईल, पण सकाळी एपिसोड आला म्हणून पटापट तुम्हाला रिव्ह्यू देऊन टाकते वेळात वेळ काढून. चला तर मग बघूयात पुढे काय घडलंय. सायलीला जसं जसं प्रतिमात्या बोलतायत तसं तसं पूर्णाजी सोबत झालेले, तिच्यासोबत झालेले सगळे इन्सिडेंट आठवत आहेत बरं का. ती छोटी तन्वी असल्याचे तिला आता गरगरायला लागतं, डोकं दुखायला लागतं आणि ती प्रेग्नंट पण आहे. सगळा त्रास तिला एकत्रच होतोय. आता प्रतिमात्या तिच्याशी बोलतात पुढे, अगं सायली, खरं तर मला आश्चर्य वाटतंय, पूर्णाईला तुझ्यात कशी ग तन्वी दिसत असेल? तुझा आणि तन्वीचा काहीच संबंध आलेला नाहीये. सायली मनात विचार करते, खरं की माझा आणि तन्वीचा दूरदूरपर्यंत संबंध नाहीये, तरी पण मला तन्वीचे भास का होत आहेत? असे चित्रविचित्र भास का होत आहेत मला? सायली आता फोनवर बोलते आणि इकडे अश्विन हॉस्पिटलवरनं आलाय बरं का. विमल म्हणत असते, अश्विन दादा निघालायत का कुठे बाहेर? अश्विन म्हणतो, हो हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी आहे त्यासाठी निघतोय. सॉरी प्रेक्षकांनो, मला वाटलं तो आलाय, पण तो निघालेला असतो हॉस्पिटलला. आता तो गेल्यानंतर खाली कल्पना आणि प्रतापराव येतात आणि विमलकडे अश्विनबद्दलच विचारपूस करतात आणि म्हणतात, काय ग बाई विमल, अगं अस्मिताला घेऊन आणि पूर्णाईला घेऊन आम्ही मंदिरात चाललोय, तासाभरात येऊ बरं का. आणि हो, सायलीला काही लागलं सवरलं तर बघ ह विमल, अश्विनने नाश्ता केलेला नाहीये, अगं बघ त्याला भूक लागली तर दे. विमल म्हणते, अहो वहिनी, आत्ताच अश्विन दादा हॉस्पिटलला निघून गेलेत. प्रतापराव म्हणतात, अच्छा अच्छा, इमर्जन्सी आली असेल त्याला. बरं चल कल्पना, आपण निघूयात. कल्पनाताई म्हणतात, अहो खरंच अश्विन हॉस्पिटललाच गेला असेल ना? नाही, मला त्याची काळजी वाटते हो हल्ली. प्रतापराव म्हणतात, काय कल्पना, अगं काय काळजी करतेस? कुठे जाणार आहे तो? दवाखान्यातच ना. आणि तो बिझी असला तेवढं बरं आहे. माणूस कामात राहिला ना की त्याला दुःख विसरणं सोपं जातं. कल्पनाताई म्हणतात, अहो पण त्याने काही खाल्लं नाहीये, कॉफी पण पिली नाही, उपाशी गेलाय हो. प्रतापराव म्हणतात, खाईल का तो नंतर बाहेर? तू इतकी काळजी करू नकोस. चल आल्यावर आपण बोलूयात त्याच्याशी. निघायचं का? मी पूर्णाईशी बोलून येतो आणि अस्मितालाही विचारतो तयार झालीस का. इकडे प्रतिमात्याचं बोलणं पुन्हा कंटिन्यू दाखवलंय फोनवरचं सायलीचं आणि त्यांचं. त्या म्हणत असतात, सायली बेटा ऐकतेस ना माझं बोलणं? सायलीची तंद्री लागलेली असते ना. सायली म्हणते, हो हो, तुम्ही काळजी करू नका प्रतिमात्या, हां मी ऐकते तुमचं बोलणं आणि पूर्णाजीच्या बाबतीत निश्चिंत राहा. प्रतिमात्या म्हणतात, बेटा तू आहेस ना सायली, म्हणून सगळं निभावते ग, नाहीतर अवघड होऊन बसलं असतं सगळं. थँक्यू ग सायली. सायली म्हणते, अहो असं काय प्रतिमात्या, थँक्यू का म्हणताय? प्रतिमात्या म्हणतात, अगं माझ्या आईची काळजी घेतेस ना तू म्हणून. बरं चल ठेवू का आता? सायली म्हणते, हो आत्या तुम्ही पण काळजी घ्या हं. प्रतिमात्या आता फोन ठेवून देतात. सायली आता विचारात पडते, मी तन्वी आहे असे भास मला का होत आहेत? म्हणजे मला असं का होतंय? प्रतिमात्याचं बोलणं पुन्हा तिला ऐकू येतं. पुन्हा आत्तापर्यंतचे झालेले भास तिला वारंवार दिसतात. हे ना त्यांनी आज खूप वेळ दाखवलंय बरं का मंडळी. तर कालचं थोडंसं यांचं फ्लॅशबॅक होस तर तुम्हाला सांगून टाकते माझे अपडेट. माझी डबिंग अमेझिंग रेकॉर्ड झालेली आहे. मस्त झाला माझा कालचा प्रोग्राम आणि आजचा आता थोडासाच शिल्लक राहिला आहे. आता आजच्या प्रोग्रामची अपडेट मी तुम्हाला उद्याच्या रिव्ह्यूमध्ये देते. काल आम्हाला जास्ती एक्सप्लोअर करता आलं नाही पुणे. खरं तर मला इथे खरेदी करायची होती शॉपिंग, पण जाऊ द्या, वाचला माझ्या नवऱ्याचा खिसा कारण वेळच मिळाला नाही मला. असो, पण होईल कधी ना कधी शॉपिंग. पण एक सांगू मंडळी, पुणे अमेझिंग सिटी आहे. त्यातनं ना मला इथलं वेदर प्रचंड आवडलं. काय गारवा आहे इथल्या वातावरणात, खूप छान. तर असो,
सायली आता चालली आहे तिथे चष्मा कुठे लपवला ते बघायला आणि काहीतरी तिला हिंट मिळते का म्हणून ती त्या जागेवर जाते. इकडे बघा आता इथून सगळ्यात जबरदस्त भाग आहे आजचा. अश्विन आलाय बरं का जेलमध्ये या प्रियाला भेटायला. प्रिया त्याला बघितलं म्हणते, अश्विन अश्विन आलास तू? अरे मी तुझीच वाट बघत होते. मला माहित होतं अर्जुन तुला फोन करेल आणि तू 1 सेकंदाचा सुद्धा वेळ लावणार नाहीस. तू पळत येशील माझ्याकडे. मला खात्री होती रे अश्विन. अश्विन आता तिच्याशी बोलतच नाही आणि म्हणतो, दादा मी तुला सांगितलं होतं ना मला हिला भेटायची अजिबात इच्छा नाहीये. का बोलवलंस मला तू इथे? अश्विनच्या बाजूला अर्जुन आणि चैतन्य पण आहेत बरं का. अर्जुनला कन्फर्म झालंय प्रेक्षकांनो की प्रिया खरोखर प्रेग्नेंट आहे. प्रिया म्हणत असते, अश्विन अरे हे काय काय रे अर्जुन? अरे तू अश्विनला सांगितलं नाहीस का? अश्विन म्हणतो, मला हिचं काहीही ऐकायचं नाहीये, मी निघालोय. आता अर्जुन त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो, थांब जरा अश्विन, प्रियाला जे बोलायचंय ते ऐकून घे. अश्विन म्हणतो, दादा तू काय हिची बाजू घ्यायला लागलायस का? काय आहे हे सगळं? चैतन्य म्हणतो, अरे बाबा अश्विन आम्ही कोणाची बाजू घेत नाही आहोत, पण तिला जे बोलायचंय ते तू जरा शांत डोक्याने ऐकून घे. अश्विन खूप चिडलेला असतो. तो म्हणतो, मला तुमचं कोणाचं काहीही ऐकायचं नाहीये, चला मी निघतोय, असं चिडून तो बोलतो. तेव्हा प्रिया मोठ्याने ओरडते, अरे ज्या बाईचं तुला तोंड बघायचं नाहीये ना, अरे तिच्या पोटात तुझं मूल वाढतंय अश्विन. आता हे सांगितल्यानंतर त्या अश्विनची काय रिॲक्शन असेल प्रेक्षकांनो, माय गॉड. खरं तर हा सीन खूप जबरदस्त वाटला. हा ना सगळा सीन आपल्याला अपेक्षित होता, पण अश्विनची रिॲक्शन आपल्याला अपेक्षित नव्हती. अश्विनने माइंड ब्लोईंग डिसिजन घेतलाय, पण कुठेतरी एक स्त्री म्हणून आपल्याला माया दया ही येतेच. आपण मालिका बघतोय तरी पण भावना आपल्याला आपल्या दाबता येत नाहीत ना प्रेक्षकांनो. तसंच काहीसं झालंय आणि आपल्या मालिकेवाल्यांना हे करेक्ट माहिती आहे. तर अश्विन आता प्रियाकडे बघतच राहतो. तो मागे वळतो आणि खूप वेळ तिच्याकडे बघत असतो. आता तो पुन्हा तिच्या जवळ येतो बरं का. प्रियाच्या डोळ्यात पाणी वगैरे आलंय. प्रियाला म्हणत असते, हो मी तुझ्या बाळाची आई होणार आहे. अश्विन तिला म्हणतो, चल खोटे हे शक्यच नाहीये. प्रिया अरे तू तर स्वतःचाच विचार करत आलीस ना आतापर्यंत. अगं हे पण खोटंच आहे. तू केलेले गुन्हे माफ व्हावे म्हणून तू हे सगळं रचतेस ना खोटं, मला माहिती आहे. अरे दादा ही प्रेग्नंट वगैरे नाहीये रे. चैतन्य म्हणतो, अरे नाही रे अश्विन, आम्ही सगळ्या इथल्या लोकांशी बोललोय जेलरमध्ये वगैरे, म्हणजे आम्ही हिच्या सगळ्या टेस्ट पण बघितल्या आणि सगळ्या टेस्ट झाल्यात, ही खरोखर प्रेग्नंट आहे. आता प्रिया अश्विनला म्हणते, खरं तर अश्विनच्या पायाखालची जमीन सरकली आहे बरं का मंडळी. अश्विनला म्हणत असते प्रिया, अरे अश्विन आपलं प्रेम जिंकलंय रे. अरे अरे मान्य कर आता की तू आणि मी कधीच वेगळे नव्हतो. अश्विन हे बाळ योग्य वेळेला आलंय रे. अरे ते आपल्याला आता एकत्र करणार आहे. आपलं प्रेम जिंकलं अश्विन. अश्विन एकदम हरदळलाय बरं का मंडळी. असं खूप मोठी दुःखद बातमी कळल्यावर कसं वाटतं आपल्याला, तसं झालंय म्हणजे आपल्या बाबतीत बरं का. खरं तर अश्विनच्या बाबतीत ही आनंदाची बातमी आहे, पण ही जी वेळ आहे ना ती चुकीची ठरली आहे. अश्विनला थोड्या वेळ सुधरेच ना, काय बोलावं काही कळे ना. अर्जुन म्हणतो, अश्विन अरे हाच प्रॉब्लेम तुला सांगायचा होता रे, म्हणून तुला बोलवलं. अरे आता काय करायचं, पुढे तुझा निर्णय. प्रिया म्हणते, 1 मिनिट अश्विन, 1 मिनिट अर्जुन, काय चॉईस असणार आहे? अरे दुसऱ्या बाबतीत काय निर्णय घेणार आहे? या बाबतीत अश्विन काय निर्णय घेणार आहे? आमच्या बाळाला आई आणि बाप दोघे हवेत. हो ना अश्विन. अरे अश्विन असं काय करतोस? अरे माझ्यासाठी बेलसाठी अप्लाय कर, मला घरी घेऊन जा अश्विन, असं काय करतोयस? प्रियाला असं वाटतंय प्रेक्षकांनो हे सगळं खूप सहज आणि शक्य आहे तिच्यासाठी, पण नाही, प्रियासाठी हे सगळं खूप अवघड होऊन बसलंय. आता हे तात्पुरतं असावं असा एक अंदाज आहे बरं का माझा. पण बघा प्रिया म्हणत असते, अश्विन तू मी आणि आपलं बाळ आपला सुखाचा संसार होईल रे अश्विन. अरे विचार कर अश्विन. हे बघ मी 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 बाळाची शपथ घेऊन सांगते तुला, मी कुठलीच चूक करणार नाही अश्विन, खरंच प्रॉमिस. प्रिया त्याला आणाभाका द्यायला लागते आणि म्हणते, मी सुभेदारांची आदर्श सून, तुझी आदर्श पत्नी आणि आपल्या बाळाची आदर्श आई होईल रे. अरे मी शपथ घेते. अरे मी कधीच चुकणार नाही, विश्वास ठेव माझ्यावर अश्विन, मी कधीच नाही चुकणार. अश्विनला काही सुधरत नाहीये, काय बोलावं. प्रिया काय करते, आता अश्विन जरा लांब असतो जेलपासनं, त्याचा हात धरते बरं का. थोडासा तो जवळ येतो ना, तर तो हात धरते प्रिया त्याचा आणि पोटावर तिच्या हात ठेवते आणि म्हणते, बघ अरे बघ ना अश्विन, बोल आपल्या बाळाशी. अरे बघ आपलं बाळ वाट बघत होतं तुझी. अरे अश्विन निदान त्याच्यासाठी तरी मागचं सगळं विसर अश्विन. अरे असं नको करूस, बाळापुढे कुठला विचार करू नकोस अश्विन, प्लीज प्लीज ये आपल्या बाळाशी बोल, वाट बघते तू, ते आपलं बाळ. आता अश्विनने तिचा हात झटकला आणि तिच्याकडे रागाने बघतो आणि म्हणतो, आपलं बाळ? कसलं आपलं बाळ? आपलं बाळ म्हणतेस? अगं तुझ्यासारख्या सतत फसवेगिरी करणाऱ्या मुलीवर विश्वास कसा ठेवायचा? खरं तर अश्विनच्या या बोलण्यामुळे अर्जुन आणि चैतन्याला पण धक्का बसलाय. अश्विन म्हणतो, म्हणजे त्याचं हे बोलणं अपेक्षित नव्हतं त्यांना कदाचित. अश्विन म्हणतो, अगं तू बबली लोखंडे आहेस ग, हेही कशावरून? आणि कशावरून हे जे तुझ्या पोटात बाळ वाढते ते माझं आहे, कशावरून ग? प्रिया अश्विनकडे बघतच राहते.
हे बघा प्रेक्षकांनो, काहीही झालं तरी प्रिया एक स्त्री आहे. ती वाईट असो, गुंडी असो, काही असो, पण शेवटी मातृत्व हे एक अतिशय खास असतं. आणि आता खरं तर मी हे बोलणं म्हणजे काय बोलू खरं तर यावेळेला मला कळत नाहीये. पण प्रियाला या बाबतीत काय वाटलं असेल विचार करण्यासारखं आहे. इकडे विमल घरात नसते. विमल तिचं काम आटपून निघून जाते पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय. आणि सायली गार्डनमध्ये जाते, पण अजूनही तिच्या डोक्यात तेच विचार घोळतायत. असं त्यांनी दाखवलं की तीच खरी तन्वी आहे का, किंवा तिला असे भास का होत आहेत, असं एक छोटासा सीन दाखवला त्यांनी. आता पुन्हा अश्विन आणि प्रियाचं सीन कंटिन्यू केलाय. आता अश्विन चक्क नाकारतोय की हे मूल त्याचंच नाहीये म्हणून. त्यामुळे प्रियाला धक्का बसलाय. प्रिया म्हणते, काय रे अश्विन, अरे तू असा विचार कसा काय करू शकतोस? अश्विन म्हणतो, का नाही करू शकत, का नाही करू शकत? तुझी सगळी अफेअर आमच्या समोर आली आहे, तुझी पापा आमच्या समोर आली आहे, त्यामुळे हे बाळ माझं नाहीये याची खात्री असणार आहे मला. ते दुसऱ्या कोणाचे तरी मूल माझ्या माथी मारतेस, हे मूल माझ्या माथी मारून तुम्हाला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करत नाहीस, कशावरून? प्रिया म्हणते, हात जोडून म्हणते, नाही 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 अश्विन, असं नको बोलूस रे, अरे असं नको बोलूस, अरे मी हात जोडते तुझ्या अश्विन, आपल्या बाळाचा तरी विचार कर निदान. अश्विन म्हणतो, हे बघ, माझा जसा तुझ्याशी काही संबंध नाहीये ना, तसाच तुझ्या पोटातल्या बाळाचा माझा काहीही संबंध नाहीये. प्रियाला अश्विनकडनं हे उत्तर अपेक्षितच नव्हतं मंडळी. प्रिया गडबडते आणि म्हणते, ए अश्विन, अरे तू माझ्यावर किती आरोप कर, पण हे मूल तुझं आहे, कोणाची शपथ घेऊन सांगू तुला? अश्विन म्हणतो, शपथ? आणि तू? अगं ए, तू माझ्या सकट सगळ्यांच्या खोट्या शपथ घेऊ शकतेस, मला काय माहिती नाहीये का? अगं आमच्या समोर धडधडीत खोटं बोलत असताना रविराज काका, प्रतिमा, त्या सगळ्यांच्या खोट्या शपथ घेऊन मोकळी झाली आहेस का तू? अगं आता कोणाला मारायचं बाकी आहे तुझं अजून? अर्जुन म्हणतो, ए अश्विन, तू जरा शांत हो, आपण विचार करू आणि बोलूया शांतपणे. अश्विन म्हणतो, दादा याच्यात शांतपणे बोलायचं काय प्रश्न आहे, हा विषय माझ्यासाठी इथेच संपलेला आहे. प्रिया आता त्याच्या पाया पडायला लागते बरं का जेलमधून, आणि त्याचा पाय धरून म्हणते, ए बाबा, ए अश्विन, अरे माझ्यासोबत इतकं निष्ठुर होऊ नकोस. हे बघ, तू हवं तर माझ्याशी संबंध तोड, पण आपल्या बाळाशी संबंध तोडू नको. बघितलं का मंडळी, मातृत्व आल्यामुळे असं वाटतंय की प्रियाला थोडंफार काहीतरी बदल झाला असावा, म्हणजे अशी माझी अपेक्षा आहे बरं का. पण आता मुळात नेमकं काय घडणार आहे हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळेलच. प्रिया त्याचा पाया पडते आणि म्हणते, तुला शपथ आहे? अरे अरे हे बघ, तू एक काम कर अश्विन, वाटलं तर DNA टेस्ट कर आपल्या बाळाची, प्लीज अश्विन, तुझा विश्वास बसेल ना रे. अरे आपल्या बाळाचं आयुष्य असं जन्माला येण्याआधी उद्ध्वस्त नको करूस अश्विन, प्लीज. अश्विन आता तिचा हात झटकतो आणि म्हणतो, दादा चल निघ इथून. त्यावर प्रिया त्याला ओढून म्हणते, ए अश्विन थांब, अरे माझ्या चुकांची शिक्षा बाळाला देऊ नकोस, थांब ना रे अश्विन. अश्विन चिडून म्हणतो, चैतन्य, अर्जुन दादा तुम्ही निघताय की नाही इथून? अर्जुन म्हणतो, ए अश्विन, अरे या बाळाशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही, हा तुझा निर्णय, तुझा फायनल आहे. प्रिया घाबरते आता बरं का प्रेक्षकांनो. अश्विनने चक्क सांगितलंय हो, आणि त्याचं हो असं घुमताना ऐकवलंय. अश्विन म्हणतो, हो दादा, अरे ही बबली लोखंडे आणि हिच्या पोटातलं मूल, या दोघांशी माझा काहीही संबंध नाहीये, आणि मी यांचा पुढे सांभाळही करणार नाही, असं काहीतरी म्हणतो तो. आता प्रिया म्हणते, अरे ए अर्जुन, अरे ए तुझ्या भावाला समजाव ना, तू गप्प का बसलायस? अरे ए अर्जुन, अरे 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 काय हे सगळं अश्विन? अरे अरे सुभेदारांना सांग, अरे पूर्णाजी, रविराज काका, अरे हे सगळेजण बाळाला स्वीकारतील रे, अरे सगळेजण आनंदाने स्वीकारतील, असा निर्णय घेऊ नकोस अश्विन. आता अश्विनने अर्जुनला इमोशनल केलंय बरं का. अश्विनचा निर्णय खरं तर या वेळेला अमेझिंग आहे, म्हणजे एक आधीच तो इमोशनल पर्सन आहे म्हणून म्हणते प्रेक्षकांनो, बाप होणं हे कोणाला नाकारता येत नसतं आणि तो एक आनंदाचा क्षण असतो. पण या वेळेला बिचाऱ्या अश्विनसारखं काय म्हणू मी, कमनशिबी तोच आहे. तर आता अश्विनने अर्जुनचा हात धरलाय आणि म्हणतोय, अर्जुन दादा, तुझ्याकडे मी आतापर्यंत काहीही मागितलेलं नाहीये, पण आता मागतोय. हे बघ, वचन दे मला, तू ही बातमी घरच्यांना सांगणार नाहीयेस. प्रिया म्हणतो, नाही नाही नाही, सॉरी, प्रिया म्हणते, नाही 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 अर्जुन, त्याला वचन देऊ नकोस. अश्विन म्हणतो, हे बघ दादा, प्रियाच्या प्रेग्नन्सीबद्दल घरी कोणाला सांगायचं नाहीयेस. प्रिया खूप घाबरते आता. अश्विन म्हणतो, दादा हे असलं घडलंय, हे घरच्यांना कळता कामा नये हा. प्रिया म्हणत असते, हे अश्विन, असं कसं होईल? अरे माझ्या पोटात सुभेदारांचा वारस आहे आणि त्यांना सांगायचं नाही, नाही नाही नाही, हे शक्य नाहीये. अर्जुन म्हणतो, अश्विन, अरे ही महत्वाची गोष्ट घरच्यांपासून लपवायची. अश्विन म्हणतो, हो दादा. प्रिया ओरडत असते मागून, नाही 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 अर्जुन, नाही लपवायची. अश्विन म्हणतो, दादा तुझ्या भावाने पहिल्यांदा तुझ्याकडे आज काहीतरी मागितलंय, तू मला वचन देतोयस की नाही? हे बघ, माझं भविष्य तुझ्या हातात आहे दादा, प्लीज. हे बघ, सायली वहिनी, मॉम, डॅड, कोणालाही कळू द्यायचं नाहीये. त्यांना जर कळलं ना तर ते काहीही करू शकतात, ते तिच्या जामिनाचाही विचार करू शकतात दादा. हे बघ, ही बाई जर आपल्या घरात परत आली ना तर मी नाही थांबणार घरात, लक्षात ठेव. अर्जुनला ब्लॅकमेल केलंय बरं का अश्विनने, इमोशनल ब्लॅकमेल. अर्जुनला आता तो म्हणतोय, दादा ही बाई मला कुठल्याही परिस्थितीत माझ्या आयुष्यात नकोय.
हे बघ दादा, तन्वीच्या प्रेग्नन्सी बद्दल घरी सांगण्याची रिस्क आपण घेऊ शकत नाही. दादा मला वचन दे. प्रिया ओरडत असते मागून, नाही नाही अर्जुन नको वचन देऊ. अश्विन म्हणतो, विचार करा तुम्ही दोघं जण, हे सगळं तुमच्या हातात आहे. अर्जुन म्हणतो, 1 मिनिट अश्विन, आपण घरी जाऊन शांततेत विचार करू मग बोलू. अश्विन ऐकायलाच तयार नसतो. अश्विन म्हणतो, दादा आत्ताच्या आत्ता मला वचन दे, ही गोष्ट तू घरच्यांना सांगणार नाही, सायली वहिनीला पण सांगणार नाही, तू वचन दे मला आधी ताबडतोब. प्रियाला हे उत्तर अश्विनकडनं अपेक्षित नव्हतं मंडळी. वाव, व्हॉट एन एपिसोड. म्हणजे अक्षरशः त्यांनी युटर्न घेतलाय प्रेक्षकांनो. ठीक आहे, यापुढे काहीही होऊ शकतं, पण हा सीन खरंच अमेझिंग दाखवलाय. मुळात आपण TTMचे जबरदस्त फॅन आहेत प्रेक्षकांनो. त्यातनं त्यांनी हे सीन काय वठवलाय. प्रिया अश्विनने अमेझिंग ऍक्टिंग केली आहे. इकडे पुढच्या भागात आपण बघतोय सायली बाहेर आली आहे आणि आता तिला ते भास होत आहेत. आपण प्रोमो बघितला होता ना या गोष्टीचा, तर तोच आता इथे दाखवलेला आहे आपल्याला. सायली त्या झाडाजवळ येते आणि बघायला लागते, मी पूर्णाजीचा चष्मा नेमका इथेच कसं काय लपवला. ती इकडे तिकडे बघायला लागते आणि तिला आता समोर छोटी तन्वी दिसली आहे बरं का प्रेक्षकांनो. हा सीन त्यांनी बराच वेळ वठवलाय, पण त्याच्यात विशेष असं काही वाटलं नाही मला. फक्त तिला ते बघते, ती छोटी मुलगी ओरडत असते, छोटी तन्वी, पूर्णाजी पूर्णाजी तुझा चष्मा इथे मी लपवला. सायली खूप वेळ ते बघते 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 आणि तिला गर्रकन चक्कर येते आणि ती तिथेच पडून जाते. आता तिला खूप भास पण होतात बरं का प्रेक्षकांनो. तिथे बऱ्याच वेळ दाखवलाय हा सीन. सायली इकडे तिकडे बघते, पूर्णाजी आठवते तिला. आता तिचं डोकं अचानक धरतं आणि ती पटकन खाली पडते. तिला ते चष्मा लपवताना ती छोटी मुलगी तिच्या समोर दिसतीये. जणू काय तिचा सगळा भूतकाळ तिच्या समोर आलाय, पण तरी पण तिला अजून कळत नाहीये की तीच खरी तन्वी आहे. एवढं काही अवघड नाहीये बरं का मंडळी, पण एवढं प्रकरण हे खेचलंय ना त्यांनी. पण चला, पूर्णाजीला जे काय म्हणतात त्रास होतोय ना, त्यातून आता सायली खरी तन्वी आहे हे सत्य बाहेर येईल असं आपण अपेक्षित करूया आता तरी. पण बघूयात हळूहळू काय होतंय. तर आता या सीनमध्ये आपण बघतोय सायलीबाई पडल्या खाली आणि त्या खाली पडल्या हे घरच्यांना अजून कळलंच नाहीये. ती खूप वेळ तिथे गार्डनमध्येच पडून राहते बरं का, चक्कर येऊन ती बेशुद्ध पडली आहे. कल्पना ताई, प्रतापराव ते सगळे मंदिरातून घरी येतात, पण त्यांचं कोणाचं लक्षच जात नाही सायलीकडे. आता ही सायली खूप वेळ तिथे बघते बरं का आणि विचार करते आणि मग बेशुद्ध पडते की ही लहान तन्वी मला कशी काय दिसतीये आणि चक्कर येते तिला बेशुद्ध पडते. बघा आता या सीन मध्ये आपण बघतोय सायली चक्कर येऊन खाली पडली आहे आणि त्यांच्या समोरूनच ते चालले गेलेत बरं का. प्रतापराव म्हणजे सायलीच्या समोरूनच प्रतापराव वगैरे निघून गेलेत, पण त्यांना कोणाला कळलंच नाही की सायली बेशुद्ध पडली आहे. पूर्णाजी पण गेल्यात, ती जरा लांब आहे ना प्रेक्षकांनो गार्डन मध्ये, त्यामुळे यांचं लक्ष गेलं नसावं. आता इथून पुढचा सीन त्यांनी प्रिया, अश्विन आणि अर्जुनचा दाखवला. आता अश्विन तिथून तडकाफडकी निघून जातो वचन घेऊन. अमेझिंग सीन होता प्रेक्षकांनो, फार आवडला मला हा सीन. प्रिया म्हणत असते अर्जुनला, ए अश्विन, अरे काय हे, अरे कसलंही वचन देतोयस तू अश्विन, अरे हे काय आहे सगळं, अरे तू सायलीशी आणि घरच्यांशी खोटं बोलणार आहेस का अर्जुन तू सुद्धा. आता अश्विन या दोघांचा हात हातात घेतो, चैतन्याचा आणि अर्जुनचा, आणि म्हणतो, दादा चैतन्य, हे बघ तुम्ही दोघंही मला वचन देणार आहात की ही बातमी तुम्ही कोणाला देणार नाही आहात. बिचारा अर्जुन प्रेक्षकांनो धर्मसंकटात पडलाय बरं का. आता प्रिया ओरडत असते मागून, अर्जुन असं करू नकोस, अरे अश्विन असं करू नकोस. अश्विन म्हणतो असतो, द्या तुम्ही दोघं आधी वचन. अर्जुन आणि चैतन्याला काही कळेना, करावं तर काय करावं. अश्विन म्हणतो, वचन द्या, बघताय काय माझ्याकडे, द्या मला वचन, प्रियाच्या प्रेग्नन्सी बद्दल सांगायचं नाही आणि मला खात्री आहे हे वचन तुम्ही मोडणार नाही आहात. अश्विनने हा निर्णय खूप खूप हृदयावर दगड ठेवून घेतलाय मंडळी. आता अश्विन असं बोलतो आणि प्रियाकडे न बघता निघून जातो. प्रिया मोठ्याने ओरडत असते, अरे अश्विन ऐक माझं, अरे अश्विन असं काय करतोस अश्विन. अर्जुनने प्रियाला माइंड ब्लोईंग उत्तर दिलंय प्रेक्षकांनो. अर्जुनला म्हणत असते प्रिया आता, हे अर्जुन, अरे तू तरी ऐकून घे, अरे मी माझ्या सगळ्या चुका सपशेल मान्य केल्यात ना अर्जुन, अरे मी आई आहे रे एक, अरे आता अशा चुका मी परत कशी करेल, सगळ्यात आधी मी माझ्या बाळाचा विचार नाही करणार का. अर्जुन म्हणतो, अगं पण हे सगळं तू आधी विचार करायला हवा होतास ना, ही वेळ स्वतःहून उडवून घेतलीस तू प्रिया. अर्जुन प्रियाला खणखणीत उत्तर देत म्हणतो, अगं अश्विनलाच आता हे बाप पण नकोय आणि ही वेळ तू स्वतःहून उडवून घेतलीस. कुठल्याही कपलसाठी आई बाबा होणं हे किती आनंदाचं असतं, पण तू माझ्या भावाकडनं तो आनंद पण हिरावून घेतलास ग. अगं तू त्या बाळावर सुद्धा शंका घ्यायला भाग पाडलंयस. अगं त्याचा तुझ्यावरचा विश्वास पूर्णपणे गेलाय. त्याचं जरी बाळ असेल ना हे प्रिया, तर तो एक्सेप्ट नाही करणार. ही वेळ कुठल्याच बाईवर येऊ नये ग प्रिया. ही इथे जेलमध्ये आयुष्य काढणं ही तुझ्यासाठी खरं तर छोटी शिक्षा आहे बबली लोखंडे. सगळ्यात मोठी शिक्षा ही असेल की तुझ्या बाळाला कधीच बाप नसेल. अर्जुनने असं बोलल्यावर प्रिया अक्षरशः अर्जुनकडे बघतच राहते आणि आता तिच्या पायाखालची जमीन सरकली आहे. अर्जुन एवढं बोलून निघून जातो. प्रिया मोठ्याने ओरडत राहते, नाही रे अर्जुन, एवढी मोठी शिक्षा देऊ नकोस मला. अर्जुन थांब
थांब अर्जुन, माझ्या बाळाला घेऊन जा इथून, मला घेऊन जा रे अर्जुन. पण अर्जुन आता काहीच न बोलता निघून गेलाय. मंडळी, प्रिया खरंच एकटी पडली आहे. पण डोंट वरी, आता मैपतराव सुटणार आहेत. त्यामुळे मैपतराव आता या बाळाचा म्हणजे सांभाळ करतात की काय, अशी शंका मला यायला लागली आहे. कदाचित लिप पण येऊ शकतो बरं का काही वर्षांचा मालिकेत. काही सांगता येत नाही मंडळी, पुढे काय होईल. त्यांनी एवढी उत्कंठावर्धक वळणावर ही मालिका आणून ठेवली आहे ना की विचारूच नका. काय ना प्रेक्षकांनो, मालिकेचा रिव्ह्यू द्यायचा ना तर तो मीच आणि ऐकायचं ना तर तुम्हीच. प्रेक्षकांनो, मस्त वाटतं ना मालिका ऐकायला आपल्याला. म्हणजे काय होऊ शकतं या पॉसिबिलिटीज फक्त आपल्याच डोक्यात येतात, म्हणून म्हटलं बरं का. तर बघा पुढचा सीन काय दाखवलाय त्यांनी. कल्पनाताई आणि ते सगळे येतात ना मंदिरातून. आता ते विचारतात कल्पनाताई, काय ग बाई विमल, अश्विन आला का? विमल म्हणते, नाही आले नाही दादा अजून. सायली कुठे, असं विचारतात कल्पनाताई. मग विमल म्हणते, त्या काही खाली आल्या नाही वाटतं, त्यांना झोप लागली असेल. मग ह्या कल्पनाताई म्हणतात, झोप लागली असेल सायलीला. तेवढ्यात आता अस्मिता पण आली आहे तिथे आणि अस्मिता म्हणते, डॅड कोर्टात काय झालं असेल हो, आपण येईपर्यंत अश्विन आणि अर्जुन यायला हवे होते ना, म्हणजे अश्विन गेला नसेल बहुतेक. कल्पनाताई म्हणतात, थांब जरा अस्मिता, मला पण चैन पडत नाहीये, मी अर्जुनला कॉल करू का? आता हे प्रतापराव म्हणतात, अगं नको ग, कशाला कल्पना फोन लावतेस अर्जुनला, ओपन शट केस आहे ती, होईल काहीतरी डिसिजन आणि तू काळजी करू नको, होणारच आहे तिला शिक्षा. मग आता अश्विनला फोन कर असं त्या म्हणतात. तेवढ्यात अश्विन दारातच उभा आहे, दारात त्याचा फोन वाजतो. कल्पनाताईंनी त्याला कॉल केलाय ना. आता अश्विन म्हणतो, मम्माचाच कॉल आहे. आता ते दारात बघतात बरं का अश्विनला, अर्जुनला आणि चैतन्यला. आता प्रतापराव म्हणतात, अरे अश्विन, अरे तू अर्जुन सोबत, तू हॉस्पिटलमध्ये गेला होतास ना, तू अर्जुन सोबत कसं काय आलास? आता अश्विन म्हणतो, ऍक्च्युली डॅड मी हॉस्पिटललाच गेलो होतो, आत्ता मला गेटमध्ये दिसले चैतन्य आणि अर्जुन. तो खोटं बोलतो मंडळी. मग प्रतापराव म्हणतात, बरं बरं चला या पोरांनो. आता चैतन्य आणि अर्जुन चेहऱ्यावर स्माईल आणतात बरं का. खरं तर हे खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये तरी त्यांनी चेहऱ्यावर दाखवलेलं नाहीये. कल्पनाताई म्हणतात, काय रे पोरांनो, खरंच तुम्ही सोबत नाही ना आलात? नाही म्हणजे कोर्टात काही घडले आणि तुम्ही सांगत नाही आहात का आम्हाला? शेवटचे सीन तुम्ही बघत आहात मंडळी. आता अर्जुन म्हणतो, अगं मम्मा, कोर्टाचा निकाल आपल्याला अपेक्षित होता तोच निघालाय. तेवढ्यात अस्मिता म्हणते, अगं अरे वा, काय रे अर्जुन, काय शिक्षा झाली प्रियाला? तेवढ्यात विमल येते पळत पळत. अर्जुन सांगणारच असतो. विमल येते आणि म्हणते, वहिनी वहिनी, अहो सायली ताई घरात नाहीये. आता सगळ्यांना टेन्शन आलंय. काय? कारण कालच ती न सांगता दवाखान्यात गेली होती ना मंडळी. आता मध्ये एक छोटासा सीन त्यांनी महिपत, नागराज आणि सचिनचा घेतलाय. सचिन त्या वकिलाला घेऊन आलाय महिपतकडे. आता महिपतरावांना अगदी सज्जन ऑफ द इयर अवॉर्ड मिळालेला आहे प्रेक्षकांनो. म्हणजे ते आता जेलमध्ये चांगल्या वागणुकीसाठी त्याला सर्टिफिकेट मिळालंय ना, तर ते सगळं त्या वकिलापर्यंत पण पोहोचले. तर त्यांचं एक चर्चा दाखवली इथे छोटीशी. सचिन म्हणतो, साक्षीकडनं ना मी तुमचं नेहमी कौतुकच ऐकत होतो आतापर्यंत. साक्षी नेहमी म्हणते मला की अण्णांनी एकदा ठरवलं ना की ते करतातच, पण अण्णा आता प्रत्यक्ष दिसतंय बरं का. नागराज म्हणतो, काय पण कौतुक चाललंय? अरे सचिन, तो काय सासरा झाला का रे तुझा? एवढा मस्का नको मारू त्याला. त्यावर सचिन म्हणतो, नाही हो नागराज अंकल, मस्का नाही मारते मी, पण इथे जेलमध्ये ऐकताना मी ऐकलं की महिपत शिखरे खूप चांगले माणूस आहेत म्हणे, ते सुधारलेत, चांगल्या वागणुकीसाठी त्यांना सर्टिफिकेट पण मिळालं. नाही म्हणजे खरंच अण्णा, तुमची सुटका आता लवकर होणार. महिपत म्हणतो, सचिन तुला असं वाटतं तू जे बोलतोय ते होईल? त्यावर आता सचिन म्हणतो, हो अण्णा, 100%. तो वकील म्हणतो, हो म्हणजे कदाचित पुढच्या हिअरिंगलाही तुमची सुटका होऊ शकते महिपतराव. महिपत म्हणतो, अच्छा, म्हणजे तसं ऐकलंय मी की जेलामध्ये कैद्याची वागणूक चांगली असेल तर त्याला लवकर सोडतात म्हणे. म्हणजे मी असं ऐकलंय, पण माझ्या बाबतीत तसं खरं घडतंय का नाही ते काही सांगता येत नाही. आता एवढाच सीन त्यांनी दाखवला बरं का. कदाचित उद्या पुढे कंटिन्यू करतील ते हा सीन. आता शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. अर्जुन म्हणतो विमलला, काय ग विमल, सायली खोलीत नाहीये, कुठे गेली ती? आता कल्पनाताई म्हणतात, अरे मगाशी मंदिरात गेलो तेव्हा खोलीत होती सायली. विमल म्हणते, हो ना, मी खालीच होते, पण मला त्या खाली येताना दिसल्याच नाही. अर्जुन म्हणतो, अरे जाताना सांगून गेलो होतो ना विमल की तिची तब्येत बरी नाही, अशी कशी गेली ती बाहेर? चैतन्य म्हणतो, अरे इतका का पॅनिक होतोयस, असेल ना सायली वहिनी, गार्डनमध्ये बघू आपण. प्रतापराव म्हणतात, जा अस्मिता बघ बरं तू पूर्णाजीच्या खोलीत आहे का ती. सायली म्हणते, नाही, सॉरी सायली नाही, अस्मिता म्हणते, अरे नाही डॅड, तिकडे नाहीये ती, मी स्टोरूम मध्ये बघू का? अर्जुन म्हणतो, जा पटकन अस्मिता ताई, तू तिकडे बघ, मी इकडे बघतो. आता सगळेजण एकेका दिशेला बघायला लागतात, कोणी कुठे बघतंय, कोणी कुठे बघतंय. अर्जुन घरात जातो आणि इकडे विमल येते सायलीला शोधायला. विमल बघते, म्हणजे खूप वेळ ती शोधताना वगैरे दाखवली बरं का. सायलीला कुठे गेली सायली, कुठे गेली सायली, आणि झाडाखाली सायली तिला बेशुद्ध अवस्थेत सापडते आणि ती मोठ्याने ओरडते, विमल, सायली ताई. आणि आजचा हा एपिसोड इथेच संपून जातो. पण मंडळी दिल थांब केलं हो, कारण उद्याचा एपिसोड खूप भारी दाखवणार आहेत ते. आता अश्विनने सायलीला चेक केलंय, ऑब्व्हियसली आता ती बेशुद्ध पडल्यामुळे तो चेक करतो अश्विन तिला, आणि म्हणतो, काय होते वहिनी, जे काही होते ते स्पष्ट आणि खरं खरं सांग, तुझे लास्ट पिरियड कधी आले होते वहिनी? आता सायली म्हणते, 2 महिन्यापूर्वी. आता अश्विन म्हणतो, दादा
आपल्याला काही टेस्ट कराव्या लागतील. आता आपल्या सायलीबाईंनी तोंड उघडलंय. सायलीबाई म्हणतात, अश्विन भाऊजी त्याची काही गरज नाहीये, मी सगळ्या टेस्ट केल्यात आणि मी चाचणी केली आहे. अर्जुन म्हणतो, काय झालंय तुला सायली एक्झॅक्टली? मग प्रतापराव आणि कल्पनाताई अर्जुनला चिडवतात, काय रे तू कोणी, कसा काय रे तू एवढा मोठा वकील झालास, तुला काही कळतं की नाही? मग प्रतापराव म्हणतात, नाहीतर काय, हा बाप झाला की याला आपोआप सगळं कळायला लागेल. आता कल्पनाताई सायलीची पापी घेतात आणि म्हणतात, अरे सायली अर्जुन, तुम्ही आई बाबा होणार आहात, अभिनंदन. आता अर्जुन सायलीकडे आश्चर्याने बघतो. मंडळी, काय वाटतं तुम्हाला? आत्ता अर्जुनने प्रियाला लेक्चर दिला एवढा मोठा की आई बाबा होणं हे खूप मोठं सुखद गोष्ट आहे. आता त्याला काय मंडळी, आजच्या एपिसोडसाठी तुमच्या सगळ्यांच्या कमेंट मला नक्की कळवा. आणि आता मी माझ्या पुढच्या कार्यक्रमासाठी आवरते. तुम्हाला हा एपिसोड मी सकाळीच दिलाय बरं का प्रेक्षकांनो, पण तुमच्यापर्यंत हा अपलोड होऊन केव्हा येईल हे मी सांगू शकत नाही, कारण रस्त्याने रेंजचा प्रचंड प्रॉब्लेम आहे. तुम्हाला कल्पना येतच असेल. सकाळीच आला होता एपिसोड, मी लगेच रेकॉर्ड करून तुम्हाला टाकते, पण आता हा तुमच्यापर्यंत किती वाजेपर्यंत पोहोचतो हे मी सांगू शकत नाहीये मंडळी. पण लवकर पोहोचला तर माझं नशीब. आणि थँक्यू सो मच, तुम्ही सगळ्यांनी मला जो काही सपोर्ट दाखवलाय ना, खरंच खरंच प्रेक्षकांनो, मी तुमचे किती आभार मानू आणि किती नाही असं झालंय. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा. बाकी मी माझ्या अपडेट तुम्हाला पोस्टमधनं वेळोवेळी कळवतेच आहे. मंडळी, आजचा एपिसोड कसा वाटला लाईक कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंटची मी आतुरतेने वाट बघत असते, तुम्हाला माहितीच आहे. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या हा स्वतःची. धन्यवाद.